तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. मोदीजी आम्हाला नाही पाहिजे तुमचे अच्छे दिन, भाजप चले जाओ. राष्ट्रवादी महिला आघाडीकडून मातीची चूल व गौऱ्यांचे वाटप. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याने केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून आज धुळ्यातही तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने मातीची चूल व शेण गौऱ्यांचे वाटप करत निषेध नोंदवण्यात आला. सरकार विरोधी घोषणांचे फलक घेत पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाका असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने दिला आहे. यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, सरोज कदम, डॉक्टर सुवर्णा शिंदे, मालती पाडवी, तरुणा पाटील, रश्मी पावरा, संगीता पाटील यांच्यासह महिला आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. राष्ट्रवादी धुळे जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही गॅस दरवाढी विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात, भाजप सरकारच्या विरोधात आज आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहोत. सर्वसामान्य जनता हे दिवसेंदिवस गॅस दरवाढ, डिझेल दरवाढ, पेट्रोल दरवाढ म्हणजे टी व्ही लावला म्हणजे फक्त ह्याच बातम्या दिसतात. म्हणजे जे सांगत होते मोदी सरकार की आपण सर्व अच्छे दिन आणू, सर्व स्वस्त करणार आहोत, पण हे आता कुठेही दिसत नाही आहे. आणि मेड इन इंडिया ते करणार होते, पण आता आम्ही पुन्हा गॅस सोडून आम्ही पुन्हा चूल विक्रीसाठी आणि चूल घेण्यासाठी आज आपल्याला रस्त्यावर येत आहे. आणि जे म्हणजे दिवसेंदिवस दरवाढ होते, आज धुळे जिल्ह्यामध्ये 820 रुपयाला गॅस आहे आणि मागच्या काँग्रेस सरकारने 300-400 मध्येच आम्हाला खूप स्वस्तात गॅस उपलब्ध करून दिलेलं होतं. आज सर्वसामान्य गृहिणी असू दे, मोठा एक नोकरदार वर्ग असू दे, व्यावसायिक एक वर्ग असेल, हॉटेल चालक असेल, कुठलाही आज गॅस दरवाढीने होरपळून निघत आहे. भविष्याची बचत करायला जरी गेली तरीही आज गॅस दरवाढ आणि इंधन दरवाढमध्ये आज कुठेही बचत होताना दिसत नाही आहे. म्हणजे आपण आज आता परत मागे येत आहोत. ह्या 5-7 वर्षामध्ये BJP सरकारने, केंद्र सरकारने दिवसेंदिवस हे जे भाववाढ केलेली आहे, नक्कीच पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव हा व्हायलाच हवा. कारण गोरगरीब जनता ही रस्त्यावर आज उतरायला मजबूर झालेली आहे आणि भाववाढ ही कुणालाही परवडत नाही आहे. जर इंधनाचं, गॅसचा दर त्यांनी भाववाढ कमी केली नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस हे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल. हे आज आम्ही इथं बसून त्यांना इथूनच आम्ही आवाहन करत आहोत की लवकरात लवकर त्यांनी गोरगरीब जनतेचे अश्रू पुसावे. हे रोज ते रडत आहेत आणि टी व्ही लावला तर हे त्यांची भाववाढ आमच्याकडनं बघवली जात नाही आहे. म्हणून त्यांनी हे भाववाढ त्यांनी थांबवावी. आज आम्ही राष्ट्रवादी धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे आंदोलन करत आहोत. धन्यवाद.